हॅलो, गावठी गंगापूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज बनवूया आपण मासे. आज होता मंगळवार. मस्त गोड पाण्यातले मासे भेटले होते आज. ह्यांना चिंगळ्या पण म्हणतो, कोणी छोटे मासे पण म्हणतं. पण ह्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की ह्याला एक एक मासा असा स्वच्छ धुवून घ्यावा लागतो. हा खायला खूप टेस्टी लागतो, पण धुण्यासाठी थोडी कसरत करावं लागते. मग ते धुण्यासाठी आपण ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ वापरलं तरी चालतं. मग स्वच्छ धुवून घेतले मी छानपैकी एक 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 करून सगळे धुतले आणि 10 ते 15 पाण्याने त्यांना स्वच्छ धुवून घेतले. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घेतले. तोपर्यंत इकडे मी मसाला काढून घेतला. कांदा चुलीत टाकला होता भाजायला. कांदा पण असा पूर्णपणे भाजून झाला होता. मसाला काढला, थोडे फुटाणे घेतले, धने घेतले, अद्रक घेतली, एक लसूणची कांडी घेतली, लाल मिरच्या घेतल्या आणि खोबरं भाजून घेतलं सगळं. मग मिक्सरमधून पेस्ट काढून घेतली. नंतर मग पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं. मग ते पेस्ट काढलेलं आपण त्याच्यामध्ये ग्रेव्ही छान अशी तळून घेतली. त्याच्यासाठी मी टेस्टसाठी थोडंसं त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली आणि गरम मसाला पावडर टाकला. असं छान असं तळून घेतल्यावर मसाला परत एकदा मी त्या छोटे मासे एकदा पाण्यात धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर ते मासे मी थोडेसे टाकले मग आणि त्याच्यात ते ग्रेव्हीचं जे पाणी झालं होतं ते पाणी पण टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. काही नाही, फक्त 10 मिनटं छान अशी उकळी देईपर्यंत शिजवले. एकदम मस्तच लागले ते टेस्टी, कारण की सर्दीसाठी हा इफेक्टिव्ह आहे. याचा रस्सा छान राहतो. घरी नक्की ट्राय करा. लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.